ऑर्बिटमध्ये जेवणाची चव नेमकी कशी असते? आज आपण विश्वातल्या सगळ्यात एक्सक्लुझिव्ह डायनिंग टेबलवर बसणार आहोत. चला तर मग या अनोख्या अनुभवाचा आढावा घेऊया. पिझ्झा नाही, विचार करा केवढी मोठी शोकांतिका आहे ही. माजी अंतराळवीर माईक मॅसिमिनो यांचं हे वाक्य आपल्याला अंतराळवीरांच्या मानवी बाजूची ओळख करून देतं. चला तर मग बघूया की पिझ्झा नसला तरी अंतराळात जेवणाची सोय तरी कशी असते. कोणत्याही चांगल्या रेस्टॉरंटप्रमाणे इथला अनुभवसुद्धा मेन्यू प्लॅनिंगनेच सुरू होतो. चला तर मग बघूया की जमिनीपासून 250 मैल उंचीवर हे पंचतारांकित जेवण कसं तयार केलं जातं. मेन्यू ठरवण्याची प्रक्रिया एखाद्या स्पर्धेसारखीच आहे. अंतराळवीर आधी वेगवेगळे पदार्थ चाखून बघतात आणि त्यांना 1 ते 9च्या स्केलवर रेटिंग देतात. त्यानंतर आहारतज्ञ हे बघतात की मेन्यूमध्ये योग्य पोषण आणि कॅलरीज आहेत की नाही. आणि मग शेवटी सगळ्यात जास्त पसंतीच्या पदार्थांमधून एक बॅलन्स्ड मेन्यू तयार होतो. नाही, असं नाही की रोज मॅक अँड चीज खायला मिळेल. आता अंतराळात फ्रीज तर नसतो, त्यामुळे सगळं अन्न असं लागतं जे रूम टेम्परेचरवर टिकेल. यात मुख्य 3 प्रकार आहेत. एक म्हणजे थर्मोस्टॅबलाइज्ड, म्हणजे पाऊचमधलं तयार जेवण. दुसरं रिहायड्रेटेबल, म्हणजे वाळवलेले पदार्थ ज्यात पाणी घालून ते खाण्यायोग्य बनवतात. आणि तिसरं म्हणजे नैसर्गिक स्वरूपाचे पदार्थ, म्हणजे आपले नेहमीचे स्नॅक्स जसे की काजू आणि बिस्किटे. मेन्यू तर ठरला, पण जेवण बनवायचं तरी कुठे? चला, आता आपण शून्य गुरुत्वाकर्षणाच्या किचनमध्ये जाऊया आणि तिथली आव्हानं काय आहेत ते बघूया. कल्पना करा की तुमच्याकडे वाळलेल्या पदार्थाचे एक पाकेट आहे. तुम्ही त्यात योग्य प्रमाणात पाणी घालता, थोडा वेळ थांबता आणि मग एका ब्रीफकेससारख्या दिसणाऱ्या ओव्हनमध्ये ते गरम करता. काही मिनिटांतच तुमच्यासमोर एक चविष्ट जेवण तयार. ही आहे अंतराळातील स्वयंपाकाची जादू. अंतराळातल्या किचनमध्ये जास्त भांडी नसतात. फक्त 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे पाऊच उघडायला कात्री आणि दुसरं म्हणजे खाण्यासाठी एक लांब चमचा. वेल्क्रोमुळे प्रत्येक गोष्ट जागेवर टिकून राहते, अगदी जेवणाचं पाऊचसुद्धा. आणि हो, आपला चमचा, तो तर अजिबात डोळ्याआड होऊ द्यायचा नाही, नाहीतर तो तरंगत कुठेही जाईल. अंतराळात जेवणाचे 2 सुवर्ण नियम आहेत. पहिला, आपला चमचा कधीही हरवू नका. आणि दुसरा, पेयाचा स्ट्रॉ नेहमी लॉक करा. एकदा एका अंतराळवीराने हे विसरल्यामुळे गरम कॉफीचा एक गोळा तरंगत थेट त्याच्या डोळ्यात गेला होता. त्यामुळे इथे छोट्या चुकांनाही जागा नाही. आता येऊया समीक्षेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे चव. जेवण दिसतं कसं आणि बनतं कसं हे तर आपण पाहिलं, पण अंतराळात त्याची चव कशी लागते? चला जाणून घेऊया. याचं कारण आहे फ्लुइड शिफ्ट. पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातील द्रव पायांच्या दिशेने खेचले जातात, पण अंतराळात हेच द्रव डोक्याकडे सरकतात. आपल्याला जशी सर्दी होते ना, नाकात सगळं भरल्यासारखं वाटतं, अगदी तसंच होतं. यामुळे वास घेण्याची क्षमता कमी होते आणि साहजिकच अन्नाची चवही मंदावते. मग या बेचव जेवणावर उपाय काय? उत्तर सोपं आहे, तिखट. हॉट सॉससारखे पदार्थ जेवणाला चव तर देतातच, पण ते बंद नाक मोकळं करायलाही मदत करतात. म्हणूनच अंतराळवीरांसाठी हॉट सॉस म्हणजे एखाद्या अमृतापेक्षा कमी नाही. पण गुरुत्वाकर्षण नसताना चमच्यावर अन्न टिकतं तरी कसं? याचं रहस्य आहे पृष्ठभागीय ताण. सोप्या भाषेत सांगायचं तर द्रवाचे कण एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, अगदी गोंदासारखे. यामुळेच मॅक्रोनी आणि चीजसारखे पदार्थ चमच्याला चिकटून राहतात आणि इकडे तिकडे तरंगत नाहीत. जेवणाचा अनुभव फक्त चवीवर अवलंबून नसतो, नाही का? वातावरणही तितकंच महत्त्वाचं असतं. चला बघूया की ऑर्बिटमध्ये जेवणाचं ॲम्बियन्स म्हणजे वातावरण कसं असतं. रशियन मिर स्पेस स्टेशनवरून एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला. तो म्हणजे अंतराळवीरांचं मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी एकत्र जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसभराच्या व्यस्त कामातून वेळ काढून एकत्र बसणं हे केवळ पोषणासाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठी आणि टीम स्पिरिटसाठीही आवश्यक आहे. कल्पना करा, तुम्ही कित्येक तास एका महत्त्वाच्या कामात अडकला आहात आणि तुमचा सहकारी तुमच्यासाठी जेवण तयार करून आणतो. अंतराळात ही छोटीशी गोष्टसुद्धा खूप मोठी आणि मोलाची ठरते. हेच एकमेकांना आधार देण्याचं आणि संघभावना जपण्याचं एक उत्तम उदाहरण आहे. बरं, इतके महिने घरापासून दूर राहिल्यावर कोणत्या पदार्थांची आठवण येत असेल? तर ती आहे पिझ्झा, चीजबर्गर किंवा ताजं हमस. हे पदार्थ त्यांना घराची आठवण करून देतात. महिनोन्महिने ऑर्बिटमध्ये राहताना ही मानवी भावना खूपच स्वाभाविक आहे. चला आपल्या या समीक्षेचा शेवट करूया पॅन्ट्रीकडे एक नजर टाकून, म्हणजे स्नॅक्स, कचरा व्यवस्थापन आणि भविष्यात आपल्यासाठी काय वाढवून ठेवलंय. जेवणाच्या वेळा सोडल्या तर ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी स्नॅक्स महत्त्वाचे आहेत. नट्स, सुकामेवा हे तर आहेतच, पण या सगळ्यामध्ये खरा स्टार आहे टॉर्टिला.
तो अंतराळातील सुपर ब्रेड आहे, कारण त्याचे तुकडे पडत नाहीत, तो कमी जागा घेतो आणि सँडविचपासून रॅपपर्यंत कशासाठीही वापरता येतो. जेवण झालं, आता साफसफाई. त्याचीही एक खास पद्धत आहे. अन्नाशी संबंधित जो ओला कचरा असतो तो एका मालवाहू जहाजात भरून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना जाळून टाकला जातो आणि बाकीचा सुका कचरा दाबून लहान केला जातो आणि स्टेशनवरच साठवला जातो. आणि ते प्रसिद्ध अंतराळवीर आईस्क्रीम, त्याचं काय? खरं तर ही एक दंतकथा आहे. अंतराळवीर ते खात नाहीत कारण त्याचे खूप तुकडे पडतात जे तरंगून महत्त्वाच्या उपकरणांमध्ये अडकू शकतात. माईक मेसिमिनो यांच्या मते तर ते खाण्यापेक्षा भिंतीची दुरुस्ती करायला जास्त उपयोगी पडेल. पण जसं आपण मंगळासारख्या दूरच्या प्रवासाचा विचार करतो तेव्हा एक मोठं आव्हान समोर उभं राहतं, जेवणाचं. इतक्या लांबच्या प्रवासासाठी सर्व अन्न पृथ्वीवरून नेणं शक्य नाही. म्हणूनच आता अंतराळातच ताज्या भाज्या पिकवण्याचे प्रयोग सुरू आहेत. हे केवळ पोषणासाठीच नाही, तर महिनोन-महिने बंदिस्त वातावरणात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी मानसिक समाधानासाठीही खूप महत्त्वाचं आहे. तर मग भविष्यात मंगळावर जाणारा पहिला शेफ हा एक वनस्पती शास्त्रज्ञ असेल का? जसजसा मानव अंतराळात पुढे जाईल तसतसं अन्न हे केवळ ऊर्जेचं साधन राहणार नाही, तर ते जगण्याचं, एकत्र राहण्याचं आणि आपलं घर आठवण्याचं प्रतीक बनेल. या प्रश्नाचं उत्तर भविष्यातच मिळेल.